नमस्कार, छाया अरुण रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्याला जेवणाची लज्जत वाढवणारी लसूण चटणीची रेसिपी करून दाखवते। तर आपण सुरुवात करूया। आता आपण इथे साहित्य बघून घेऊया। मी इथे लसूणचे 2 गड्डी घेतले। हे सोलून नाही घेतला, त्याला साल अशी ठेवलेली आहे मी। आपण थोडं हे खोबरं घेतलं, हे असे पातळ काप करून घेतलेत मी। इथे शेंगदाणे घेतले, थोडे जवस घेतले, तीळ घेतले, लाल तिखट घेतलं, ही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि चवीपुरती मीठ आपल्याला हे घालायचं। आता आपण सुरुवात करूया। इथे मी कढई तापायला ठेवली। आता आपण यामध्ये एक एक भाजून घेऊया। शेंगदाणे घालून घेते। हे 2-3 मिनिटं असे भाजून घ्यायचे आपल्याला। आपण यामध्ये लसूण घालून घेऊया। खोबरं घालून घेऊया। आता आपण तीळ घालून घेऊया आणि हे जवस। आता मी हे काढून घेते। आता हे थंड करून घेतलं मी। आपल्याला हे मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं। आता आपण यामध्ये तिखट घालून घेऊया आणि चवीपुरती मीठ घालून घेऊया। आता मी हे ग्राइंड करून घेते। मी अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेले आहे। आता मी बाउल मध्ये काढून घेते। अशा प्रकारे ही लसूण चटणी तयार झाली। तर तुम्ही ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील।